आताची विकेट घेणार आहे. त्याच्यानंतर समीर भाई आहेत. त्याच्यानंतर चक्रपाणी. अहो ऑर्डर बसता तुमचं काहीच चालणार नाही. 2 दिवस थांबा. मी उद्यापासून फक्त कसा मागवतो बघा. फक्त उद्यापासून मी इथून गेल्यानंतर चीफ इलेक्शन कमिशन इंडियाला मेल करणाऱ्या लक्षात ठेवा. इथला जो निर्वाचन अधिकारी आहे, इथला जो रिटर्निंग ऑफिसर आहे, तो नुसता मुळमुळा आहे. मुळमुळा त्याच्यामध्ये पॉवर नाही. पॉवर त्याची पॉवर या रात्रीतून बेळकोट करायला जाणार. यानंतर प्रभाग क्रमांक मध्ये चक्रपाणी सुरकोटवार आहेत आणि आपल्या हंपोले मॅडम आहेत. हे लक्षामध्ये घ्या. या ताईंना आपण निवडून द्या. यांची निशाणी या ठिकाणी पंजा आहे. लक्षात घ्या. एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना है, साथी हात बढ़ाना, साथी हात बढ़ाना. हे देखील मी आपल्याला म्हणतो. मतदार राजा, विरोधक किती ओढू द्यावं, काळजी करू नका. कारण माझ्या धर्माबादची जनता ही क्रांतिकारी आहे. हुतात्मा गोविंदराव पानसरेची असणारी भूमी आहे. अशी झाडावरची माकडं किती आढळली, सिंहाची गर्जना या मतदार राजाची झाल्यावर माकडं मुतून खाली पडतात. लक्षात घ्या. मतदार राजा, ऊठ बांध कमर क्या डरता है, ऊठ बांध कमर क्या डरता है, फिर देख खुदा क्या करता है. हे देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. इलेक्ट्रॉनिकच्या विकासाचं काम करायचंय. या ठिकाणी थेट पद्धतीनं निवडणूक नाहीये. लक्षात घ्या. लोकशाही आहे. माझा विश्वास उभा आहे. माझं याच्याशी जमत नाही, त्याच्याशी जमत नाही असं म्हणू नका. थेट पद्धतीनं नगराध्यक्ष पद नाहीये. थेट पद्धतीचं नसल्यामुळं, लोकशाही असल्यामुळं डोकं मोजले जाणार आहेत. जे डोके जास्त निवडून आले त्याचा नगराध्यक्ष होणार आहे. त्याच्यामुळे मायबाप मी तुमच्या पायाच्या त्यांनी शपथ घेऊन सांगतो की क्रॉस वोटिंग होऊ देऊ नका. ही विकासाची शेवटची संधी आहे. मी तुम्हाला सांगतो की यानंतर एवढी सुवर्ण संधी आपल्याला येणार नाही. म्हणून जिथं कुठं पंजा निशाणी दिसली, जिथं कुठं हाताची निशाणी दिसली, ते बटन दाबून मोकळं व्हा. कारण हे असणारं हे विकासाचं चित्र आहे आणि विकासासाठी आपण घेतलं पाहिजे. मला या व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ दुपारी आलं होतं. त्यांनी मला एक प्रश्न सांगितला की भीक जमादार बाळापूरचे गोविंदवार आहेत म्हणे. त्याच्याबद्दलची आपण चर्चा करू. एसपी साहेबांना भेटूया, पालकमंत्र्यांना भेटूया, वडणी साहेबांच्या माध्यमातून तो देखील प्रश्न सोडूया. आपली चिठ्ठी आली आहे. पुढच्या सभेमध्ये मी त्याचं उत्तर या ठिकाणी देणार आहे. कारण या राष्ट्रवादीच्या काळामध्ये काय झालं, व्यापारी तंग होऊन गेले. 5 वर्षामध्ये आमच्या काळामध्ये कधीही त्रास झालेला नव्हता. पण या राष्ट्रवादीच्या काळामध्ये माझा जो व्यापारी बंधू आहे हा हजारो शेकडो हजारो लोकांचा पोशिंदा आहे. तर त्या व्यापाराला सुखात समाधानानं या ठिकाणी व्यापार करता आला नाही याचा देखील मला खेद वाटतो. पण आम्ही या ठिकाणी व्यवस्थितशीर बंदोबस्त आम्ही करणार आहोत. मार्टिन लुथर किंग म्हणाले होते, इनजस्टिस एनिवेअर इज थ्रेट टू जस्टिस एनिवेअर. अशा स्वरूपाचं त्यांनी मानले होते. आपल्याला माहित आहे धर्माबाद नगर परिषदेला जेवढे जे सीओ आले होते त्याच्या हाताच्या ताटाखालचे मांजर हे नगराध्यक्ष झाले होते. बघा, अध्यक्षच बाप झाला होता त्या काउन्सिलचा. अध्यक्ष म्हणण्याच्या ऐवजी सीओ जे सांगितलं ते अध्यक्ष करत होता. यांना माहित नाही की म्युनिसिपल ऍक्ट जो आहे 1965चा त्याच्यातलं सेक्शन 77A मध्ये लिहिलेलं आहे, अंडर द कंट्रोल डायरेक्शन अँड सुपरविजन ऑफ द प्रेसिडेंट. सरळ लिहिलेलं आहे. मराठीत सांगतो, आवड इंग्रजीत नाही सांगत. की नगराध्यक्ष जो आहे त्याच्या नियंत्रणाखाली, त्याच्या निदर्शनाखाली आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली सीओनं करायचंय. तो काउन्सिलचा या नगरपालिकेचा सेक्रेटरी आहे. पण या तुम्ही जर नगराध्यक्षाच्या काळात जर पाहिलं देशमुख साहेबांच्या विशेषतः तर सीओ यांचा बाप होऊन बसलाय. यांना घोरं वळल्यासारखं वळायला होता. लक्षात घ्या. पण तसं होणार नाही. म्हणून आपण पहा की एक गोष्ट आपल्याला मी सांगू इच्छितो की मुलांचं नाव यांचं कसा विकास होता माहिती आहे का. मुलाचं नाव ठेवलं विकास, मुलीचं नाव ठेवलं योजना. मुलाचं नाव ठेवून द्यायचं विकास आणि मुलीचं नाव ठेवायचं योजना. झाली विकास योजना, यांची कागदपत्रची योजना. अशा पद्धतीची. म्हणून मी तुम्हाला सांगतो बंधू भगिनींनो की या ठिकाणी आपण एक चित्र बदलूया. विकासाचं चित्र आपल्याला बदलायचंय, स्वरूपामध्ये बदलायचंय. म्हणून माझी विनंती आहे, पुढच्या सभेत आम्ही घेऊ आचारसंहिता आहे आपल्याला. तर या ठिकाणी सविस्तर बोलायचंच आहे. त्यानंतरच्या सभा 1 तारखेपासून सुरू होणारच आहे. उद्यापासून बंदोबस्त येणार आहे. बायका माणसाचा या कोणी काही करणार
नाही, कारण आज रात्री जाणारा मेल सगळ्याची झोप उडवणार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. म्हणून मी तुम्हाला एवढंच म्हणतो की या परिसराचा जो विकासाचा ब्ल्यूप्रिंट आहे तो ब्ल्यूप्रिंट या विकासाच्या दृष्टीने आपण नेऊया. धर्माबादच्या विकासाचं जे अभिवचन माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माननीय खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब, माननीय आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब, माननीय पालकमंत्री डी.पी. सावंत साहेब यांनी या शहरासाठी जे अभिवचन दिलेलं आहे त्या अभिवचनासाठी शहरासाठी बंधूंनो भगिनींनो लक्षात असू द्या, या निवडणुका काही लोकसभेच्या नाही, या निवडणुका काय राज्यसभेच्या नाही, या निवडणुका काय विधान परिषदेच्या नाही, या शहराच्या प्राथमिक असणाऱ्या मूलभूत असणाऱ्या समस्यांशी निगडीत असणाऱ्या निवडणुका असल्यामुळं आपल्याला एकजुटीनं व्हायचं. चिन्ह पक्ष हा विचार न करता विकासासाठी आपण मतदान करा. मी तर नेहमीच सांगत आलेलो आहे, भला म्हणावा बुरा म्हणा, भला म्हणावा बुरा म्हणा, तो डंक तयाचा मला नसे, मी तर कापूर जळणारा, जळणे माझा धर्म असे. जय हिंद, जय महाराष्ट्र.